नमस्कार मैत्रिणींनो, आज पाहणार आहोत आपण हॉटेल स्टाईल दाल तडका. ते पाहण्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, कुठेही मध्ये स्किप करू नका. त्यासाठी अगोदर आपण डाळ शिजवून घेतलेली आहे. आता कढई घ्यायची, त्यामध्ये तेल गरम करायचं. किती करणार आहे त्या मापावर तुम्ही तेल घेऊ शकता, कमी जास्त. नंतर बघा साहित्य: बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि चॉप केलेला लसूण. आता आपण फोडणी लावून घ्यायची. त्यामध्ये जिरं मोहरी घालून फोडणी व्यवस्थित देऊन घ्यायची. कढीपत्ता छान भाजून घ्यायचा. कढीपत्त्याला एक वेगळी टेस्ट असते. कांदा टाकून तोही परतून घ्यायचा. खूप झटपट आणि सोपी आणि सगळ्यांना आवडणारी चविष्ट अशी रेसिपी आहे. प्रत्येकाने करून पहा, सर्वांना खूप आवडेल, तुमच्या घरच्यांनाही खूप आवडेल. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा, मध्ये कुठेही स्किप करू नका. त्यामध्ये नंतर बारीक चिरलेली लहान तुकडे अशी मिरची घालून घ्या आणि ती छान परतावून घ्या. कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतल्यावर नंतर बारीक चॉप केलेला टोमॅटो त्यामध्ये घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत नंतर आणखी परतावा. नंतर बारीक चॉप केलेला लसूण घाला आणि हलवत राहा. छानसं असं मिश्रण ते परतवा. कोथिंबीर जिच्या त्याच्या आवडीनुसार. मला तर कोथिंबीर खूप आवडते. पूर्ण मऊ आणि असं मऊ शिजूस्तर शिजवून घ्या. त्यामध्ये डाळीमध्ये हळद टाकलेली असेल तर थोडीशी हळद कमीच घालावी. नंतर गरम मसाला टाका, थोडासा घरकुल मसाला असेल तर टाका. मी एक मसाला घरी बनवते, तोही मी अर्धा चमचा घातलेला आहे. कच्च्या मसाल्यांपासून बनवत असते, कारण तो खूप चविष्ट लागतो आणि मला हे आवडतो. तेही मी टाकून परतवलेलं आहे. आता मसाला व्यवस्थित भाजून घ्या. भाजून घेतल्याशिवाय त्याची चव व्यवस्थित लागत नाही, त्यामुळे व्यवस्थित भाजून घ्या. छान असं मसाला परतून घेतल्यानंतर आपण शिजवलेली डाळ त्यामध्ये टाकणार आहोत. नंतर ते मिक्स करायची व्यवस्थित. आता जरा हे घट्टसर वाटते, डाळ जरा जास्त झाली आहेत, तर त्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालून घ्यायचं. म्हणजे कसं पूर्ण मिश्रण असं व्यवस्थित त्याचा घट्टसरपणा कमी होऊन छान असं होईल. बघा, यामध्ये आपल्या आवडीनुसार व्यवस्थित पाणी घालून घ्यायचं. म्हणजे जितकी डाळ आपल्याला जसं पाहिजे, घट्ट पातळसर असं, त्या प्रमाणात आपण पाणी घालून घेऊन व्यवस्थित करायचं. नंतर त्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं. हिंगामुळे त्याला चव खूप अप्रतिम येते. तुम्ही पण त्याला हिंग टाका त्यामध्ये. पहिले तर आपण मीठ टाकणार आहोत. त्यामध्ये मीठ टाका. मीठ टाकून व्यवस्थित हलवून शिजवून घ्यायचं. थोडंसं हिंग टाकायचं. हिंगामुळे त्याला चव खूप छान येते. आता व्यवस्थित त्याला शिजू द्यायचं. 10 ते 15 मिनटं कमी गॅसवर छान असं शिजवून घ्यायचं. कारण डाळ तर पहिली शिजलेली असते, त्यामुळं काही उशीर लागतच नाही आहे शिजण्यासाठी. तरी बी चांगली उकळी काढून घ्यायची व्यवस्थित. बघा आता कसं टेक्स्चर आलेलं आहे छान असं. याला दाल फ्राय म्हणतात. तुम्ही अशी ही डाळ खाऊ शकता चपाती भाताबरोबर किंवा भाकरी रोटी याबरोबर तुम्ही खाऊ शकता. बघा किती छान असं झालेले आहे. अदरवाईज तुम्हाला याला तडका द्यायचा असेल, कारण तडक्याने तर खूप अप्रतिमच चव लागते, तुम्ही त्याला तडका देऊ शकता. बघा आता पूर्ण अशी शिजवून घेतलेली आहे. त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची.
म्हणजे खूप छान आणि वेगळापणा आणि चवही खूपच छान लागते. आता आपण तडका द्यायसाठी बघूया. तडक्यासाठी तडका पॅन घ्यायचा आहे. तडका पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये आपण जिरं मोहरी टाकून व्यवस्थित करून घ्यायचं. व्यवस्थित फोडणी देऊन घ्यायची. तडका म्हणजे फोडणीसारखंच, फोडणीच टाईप. टाकल्यानंतर त्यामध्ये थोडंसं कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता घालायचा, ते व्यवस्थित हे करून घ्यायचं भाजून. घातला की बारीक चॉप केलेला लसूण घालायचा. बारीक लसूण चॉप करून घ्यायचा पहिलं तर. लसणाच्या पाकळ्या 2-3 पुरेशा होतात, कारण लसणाची तडक्याची चव खूप अप्रतिम लागत असते. माझं प्रत्येकच भाजीला तडका लसणाचा देऊच वाटतो, कारण खूप छान टेस्ट येते त्याची. नंतर आपल्या चवीनुसार एखादं लाल तिखट वापरतं किंवा लाल मिरची पावडर वापरायची तडक्यासाठी. आमच्या घरी तर तिखट चमचमीत आवडतं, त्यामुळे आम्ही लाल तिखट घालत असतो. तुमच्या आवडीनुसार आहे. किंवा लाल मिरच्यासुद्धा घालू शकतात. आता माझ्याकडे अवेलेबल नाहीत, त्यामुळे मी त्या घातलेल्या नाहीत. पण लाल मिरच्यासुद्धा घालायच्या, जसं की त्याचं नाव काय, तडका मिरची मिळते ना, शिमला मिरची मोठी, ती घालून घ्यायची. व्यवस्थित तडका द्यायचा आणि आपण केलेल्या डाळ फ्रायमध्ये ते तडका असा टाकून घ्यायचा. बघा किती छान झालेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अशी चमचमीत रेसिपी बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा. धन्यवाद.